आज फ्रेश येतोय व्हिडिओ. आहे ना, उजेड आहे ना. इथं चूल माझी छान अशी पेटली होती. मग लगेच अगोदर शेंगदाणे भाजायला घेतले होते. शेंगदाणे भाजायचे होते. ए आई नाही होत का असं फिरतोय. जाऊ दे, घालायचं. मग मावशी पण इथं येऊन माझ्यासोबत गप्पा मारत होत्या. त्या म्हणत होत्या तुझा माझा कॅमेऱ्यात आवाज येईल बाबा, नको बोलायला. म्हणलं ते तो घालवता येतोय. मग नंतर त्या बोलायला लागल्या. सांगितलं की आमच्या भाऊशी काकांना आंघोळ घालत होत्या. इथं महत्व आहे त्याचं, पण मी येण्यासाठी पिण्यास मंदिरात. नंतर छान असा गप्पा मारत मारत माझा स्वयंपाक चालू होता. मावशी मधूनच माझ्यापाशी येऊन बसत होत्या, आतमध्ये जात होत्या. मग मस्त अशा भरपूर भाकरी बनवून घेतल्या. उद्या या गाणगापूरला जाणार होत्या, त्यासाठीच मावशी काका आले होते आमच्याकडं. त्यांना ठेचा आणि भाकरी न्यायच्या होत्या. खऱ्या अर्थाने ना आज आमची चूल सक्सेसफुल झाली, कारण की रोजचा आमचा स्वयंपाक एवढा काही जास्त नसतो. 2-3 भाकरी झाला आणि भाजी भात वगैरे तर काही गॅसवरच केला जातो, भांडी काळे होतात त्यामुळं. मग आज खूप जास्त भाकरी केलेत ना, तर आज खरं वाटतंय की हां चुलीवर स्वयंपाक केलाय, कारण आज भरपूर वेळ करण्यात आला होता. नंतर इथं सर्व भाकरी करून घेतल्या आणि इथं लगेच बेसन पण इथं चुलीवरच बनवायला घेतलं होतं आम्ही. नंतर आणखीन मावशी येऊन इथं बसल्या होत्या. असं छान आमच्या दोघीच्या गप्पा चालल्या होत्या. आता इथं त्या गेल्यात उठून, त्यामुळे इथं तुम्हाला दिसत नाही. कसा वाटतोय चुलीवर स्वयंपाक करण्याचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला असं चुलीवर मी स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करून सांगा. मी रोज टाकत आहे. आता इथं खूप जास्त वेळ दाखवते मी भाकरी बनवताना. आता झालं. इथं आज श्रावणी मॅडमला क्लासमध्ये सांगितलं होतं 3चा पाढा पाठ करून यायचा, त्यामुळे तिचं ते चालू होतं मला म्हणून दाखवण्याचं. केलाय का? हा पण लोखंडाची कढई मध्ये खाऊ नका म्हणते ना, जर्मनच्या कढई. लोखंडाच्या कढईत चवीला पण छान होतं. मी दांड्याची सुरू आहे ना बरं. आणि ह्या आमच्या भाकरी दाखव जवळून, भाकरी टोपलं बेसन भाकरी कडणे बेसन कांदा.